कार्यकर्ते आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत। इथले काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आहेत, शिवसेनेचे आहेत। काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेला आहात, खासदार विनायकराव तिसऱ्यांदा निवडणुकीच्या ही गर्दी पाहता काय करतात? गर्दी पाहता सांगायची गरज नाही, आता दिसतंय सगळं वातावरण काय आहे ते। विनायकराव 3.5 लाखाच्या फरकाने बहुमताने निवडून दिलेला आहे आणि इंडियामध्ये टॉप 10 असतील, टॉप 10 खासदार निवडून दिलेल्या फरकाने त्यामध्ये राहुल असतील उमेदवार। धन्यवाद। निवडून येणाऱ्यांमध्ये टॉप 10 मध्ये मोबाईल काढा खाली जरा मोबाईलवरती आनंद तर आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार म्हणून आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये सादर केलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच इंडिया आघाडीच्या सर्वच माननीय पदाधिकारी माननीय नेते मंडळी हे उपस्थित होते आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मिरवणुकीने आलो। आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, पण उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जो आनंद आहे त्या आनंदाचं रूपांतर विजय तर नक्की आहेत, पण विजय किमान 2.5 लाखाच्या मताधिक्यानेच मिळो हा निर्धार आजच्या या उपस्थितीमुळे मनामध्ये निर्माण झालेला आहे। भाई, आता तुम्ही उमेदवारी अर्ज भरला, पण प्रतिस्पर्धी अजूनही तुमच्या समोर दिसत नाही, काय सांगाल त्याबद्दल? काही चिंता करायची मला गरज नाही त्यांची। कोण यायचं त्यांनी यावं, नाचायचं त्यांनी नाचावं निवडणुकीमध्ये। ज्याने निवडणुकीला उभं राहण्याचं जे धारिष्य करतील त्यांनी मनामध्ये पक्क ठेवावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। कोण साताऱ्यातून उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर झाली, पण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार 11वी यादी झाली। आमदार वैभव नाईक सांगतात त्याप्रमाणे 11व्या यादीमध्ये कदाचित त्यांचं नाव असेल किंवा नसेल, मला वाटतं कदाचित 30वा उमेदवार येण्याची शक्यता सुद्धा आहे। भाई, नवनीत राणा असं म्हणतात की कोणी मोदींची हवा आहे या फुग्यात कोणी राहू नये म्हणून, भ्रमात राहू नये म्हणून कोणी नवनीत राणा म्हणतात 2019 साली हवा असताना निवडून आले होते। खरं बोलले ते, ईश्वर साक्षात शपथ घेऊन खऱ्या बोलल्या असतील असं मानायला काही हरकत नाही। धन्यवाद।